चायना मेड मिसाईल पाकिस्तानने वापरली, मात्र अर्थातच हा प्रयत्न सुद्धा भारतीय सैन्याने हाणून पाडला। अक्षरशः चायनीज खेळण्याप्रमाणे या चायनीज मिसाईलची सुद्धा अवस्था भारतीय सैन्याने करून सोडलेली आहे। त्यामुळे मिसाईल कुठलाही डागा, मात्र भारतीय सैन्याचा पराक्रमच आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र एक या दृश्यांमुळे निश्चितपणे सिद्ध होतंय की कुठे ना कुठे पाकिस्तानला चीनने पाठिंबा दिलेला आहे। पाकिस्तानमधल्या दहशतवादी कृत्यांना चीनचा देखील पाठिंबा होता का, आहे का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। आंतरराष्ट्रीय राजकारणात याचे मोठे पडसाद उमटताना आपण बघू। इतकंच नाही तर हा सर्वात मोठा पुरावा असेल भारताकडे की ज्या पद्धतीने भारत हे प्रूव्ह करू शकतो, हे सिद्ध करू शकतो की होशियारपूरमध्ये एकीकडे पाक मिसाईल आहे तर पंजाबमध्ये दुसरीकडे चायना मेड मिसाईल आहे। कुठे ना कुठे चीन हा पाकिस्तानला दहशतवादी कृत्यांमध्ये पाठिंबा देतोय का, त्यांना सहकार्य करतोय का। तर हे दोन दृश्य आपण बघतो आहोत। होशियारपूरमध्ये पाकची मिसाईल तर दुसरीकडे जैसलमेरमध्ये सर्च ऑपरेशन सुद्धा सुरू आहे। नाम बता दीजिए। अर्जुन दास। अर्जुन दास जी, क्या हुआ था, क्या देखा था आपने? सब रात आधी 8 बजे के बाद मैं बैठा था, मोटरों गाड़ी चलते बाजते जाजो जेड़े जाजो बाजते मैं तो यार ध्यान दिला रही ये साइड बम्बा गिर गया मैं घर रे कन्ने जब धमाका होता मैं देख लियो मैं मार दौड़ घरों में भरे मार आप डांस कर रहे हैं, ये कर रहे हैं जिंदा राउंड है, जिंदा राउंड भी है। हाँ सर, पीछे जाइए, थोड़ा दूर हो जाओ बस। अरे उधर से पकड़ तो की सर्च ऑपरेशन जारी आहे। देशात ज्या ज्या ठिकाणी पाकचे नापाक हल्ले झाले त्या त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन आता सुरू आहे। अनेक ठिकाणी आपण बघतो आहोत की पाकचे जे हाणून पाडलेले मिसाईल आहेत त्याचे तर अवशेष सापडतातच आहेत, मात्र पंजाबच्या भागामध्ये आपल्याला चायना बनावटीचे मिसाईलचे अवशेष सापडलेले आहेत। आणि सध्या आता सैन्याच्या एका तुकडीकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। स्थानिक सुद्धा माहिती देत आहेत की कशा पद्धतीने या नापाक हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून झाला आणि अर्थातच भारतीय सैन्याने मोठा पराक्रम गाजवत हे नापाक हल्ले परतवून लावले। हे सगळे हल्ले अयशस्वी ठरलेले आहेत। मात्र हा सर्वात मोठा पुरावा भारताच्या हातात की चीन कशा प्रकारे पाकिस्तानला भारत विरोधी मदत करतो आहे। आंतरराष्ट्रीय राजकारणात याचे मोठे पडसाद उमटू शकतात। पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी ही अजूनही जिरलेली नाही, त्यामुळे आता चायना बनावटीच्या मिसाईलचा आधार पाकिस्तान घेतय। चीनच्या भरोशावर पाकिस्तान युद्ध लढतंय। एकीकडे पाकिस्तान अगदीच कंगाल आहे, आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलेला आहे, त्यामुळे स्वतःची शस्त्रास्त्र आता अपुरी पडायला लागल्याने आता चायनाकडून शस्त्रास्त्रांचा आधार घेत पाकिस्तान भारत विरोधी कारवाया करतोय आणि त्याला देखील भारतानं चोख प्रत्युत्तर दिलाय। ज्या पद्धतीने मिसाईलचा हा हल्ला परतवून लावण्यात आलेला आहे, हाणून पाडण्यात आलेला आहे, आपण बघतोय की अक्षरशः एखाद्या चायना मेड खेळण्याप्रमाणेच या चायनीज मिसाईलची सुद्धा अवस्था झालेली आहे। खरं तर भारतीय सैन्याच्या पराक्रमाचं हे दृश्य, मात्र हे दृश्य तितकंच महत्त्वाचं आहे कारण हा सर्वात मोठा पुरावा आहे भारताकडे की कशा प्रकारे चीननं पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना पाठिंबा दर्शवलेला आहे, सहकार्य केलेलं आहे। सध्या आपण ही दोन दृश्य बघतो आहोत। होशियारपूरमध्ये ही पाकिस्तानी मिसाईल, तर सध्या आता सर्च ऑपरेशन सुरू आहे सैन्याच्या एका तुकडीकडून आजूबाजूच्या परिसरामध्ये। तर मेजर जनरल अनिल बामसर सध्या आपल्याशी फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। बामसर, सध्याची ही सगळ्यात मोठी अपडेट येते आहे की पंजाबच्या परिसरामध्ये एक चायना मेड मिसाईल आपल्याला सापडली आहे। अर्थातच या मिसाईलद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र भारतीय सैन्याने तो हाणून पाडलाय। मात्र आता चीन पाकिस्तानच्या या दहशतवादी कारवायांना समर्थन देतोय, त्यांना पाठिंबा देतोय, सहकार्य करतोय, असं म्हणता येईल का? भारताच्या दृष्टीने हा किती मोठा पुरावा आहे? खूप मोठा पुरावा आहे, पण हे ओपन सिक्रेट आहे कारण जितके वेपनरी आहे, जितकं त्यांचं आर्म्स ॲम्युनिशन आहेत, त्याचा बेसिक सप्लायर चायना आहे। 81% ऑफ त्यांच्या इक्विपमेंट आणि वेपन सिस्टम मध्ये आणि ॲम्युनिशन मध्ये हा चायनीज कडनं घेतलेला गेला आहे। कारण चायना यांना लोन वरती देतं, विथ इझी लोन आणि रिफंड केपेबिलिटी देतं,
तर ह्याच्यामध्ये काही आश्चर्य नाहीये की जो आपण मिसाईल हिट करून पाडलाय आणि त्याच्यावरती चायनीज मार्क्स दिसले आहेत हे एक्सपेक्टेड होतं. कारण चायनाची स्वतःची काही केपेबिलिटीज करेक्शन पाकिस्तानची स्वतःची काही केपेबिलिटीज नाहीये. त्यांच्याकडे काहीच मॅन्युफॅक्चर होत नाही. ते फक्त भीक मागतात, लोकांकडनं वेपन सिस्टम घेतात आणि हे पुन्हा एकदा दर्शवतं जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की इक्विपमेंट आणि वेपन सिस्टम पाकिस्तानकडे सगळे चायनीज आहेत. त्याच्यामुळे जेव्हा ते फायर करतात तेच फायर करणार आणि तो दारुगोळा किती लवकर संपेल आपण हे लवकरच पाहू. अनिल पाम सर, खरं तर तुम्हाला या शस्त्रास्त्रांबाबत सगळी माहिती आहे, तुमचाही अनेक वर्षांचा अनुभव आहे. ज्या पद्धतीने ही दृश्य दिसत आहेत की जरी ही चायना मेड मिसाईल असली, तो प्रयत्न भारताने हाणून पाडलेला असला, या मिसाईलची अवस्था भारतीय सैन्यानं अक्षरशः चायनीज मेड खेळण्याप्रमाणेच करून टाकलेली आहे. किती क्षमतेची ही मिसाईल असू शकते, कशा पद्धतीने ही अद्ययावत होती की याच्यापेक्षा अद्ययावत यंत्रणा भारतीय सैन्याकडे आहे म्हणूनच तिची अशी अवस्था झाली आहे? तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. आपण जेव्हा कुचकतेने म्हणतो की मेड इन चायना आहे, तर असं म्हटल्याबरोबर त्याचं काय स्टँडर्ड असेल, त्याचं काय मेक असेल, त्यांचं किती लाईफ असेल हे आपल्याला कळतं. आणि त्याचप्रमाणे जे चायनीज इक्विपमेंट आहे, स्पेशली चायनीज इक्विपमेंट हे कधीच प्रूव्हन नाहीये, इथे कुठेच वापरलं झालेलं नाहीये. कुठल्याही देशाने हे वापरून लढाईमध्ये चेक नाही केलंय. ट्रायलमध्ये चेक होतात, ऑल दॅट इज फाईन. पण जेव्हा युद्धामध्ये आपण करतो, हे पर्टिक्युलर मिसाईल जे तुम्ही दाखवताय स्क्रीनवरती हे मल्टी रोल मिसाईल आहे आणि वेगवेगळ्या प्रकारांनी हे फायर करू शकतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे ह्यांना प्रोग्राम करून त्यांचा उपयोग करू शकतो. पण आपण पाहिलंय की एकदा कुठला मिसाईल एअरबोर्न झाला, आपल्या एअर डिफेन्स सिस्टमनी डिटेक्ट केल्याबरोबर त्याला ट्रॅकिंग करून त्याला गायडन्सनी जाऊन त्याला नष्ट करतात. आणि ह्या मिसाईलचं पण तेच फेट होतं आणि आपण पाहिलं की ते कसं लाईक अ लॉग ते खाली पडलंय आणि त्याच्यामुळे काही नुकसान नाही झालंय. हे मी तर म्हणेन कॉम्प्लिमेंट्स टू इंडियन आर्मी आणि कॉम्प्लिमेंट्स टू इंडियन एअर डिफेन्स. नक्की अनिल सर, जसं तुम्ही म्हटलात की चायनीज मेड वस्तूंचा काही भरोसा नसतो, चले तो चांद तक नाही तो रात तक, तशीच अवस्था कदाचित या मिसाईलची झालेली आहे. आणि पाकिस्तान ज्यांच्या भरोशावर हे युद्ध लढतोय, ज्यांच्या शस्त्रास्त्रांच्या आधारे हे युद्ध लढतोय, त्या शस्त्रास्त्रांची भारतीय सैन्याने काय अवस्था करून ठेवलेली आहे ती आपण स्क्रीनवर बघतो आहोत. मात्र अनिल सर, मला तुम्हाला विचारायचे की आंतरराष्ट्रीय राजकारणात ह्या पुराव्याचे कसे पडसाद उमटू शकतात? कारण प्रत्यक्षपणे चीनने जाहीर अशी कुठलीही भूमिका अद्यापपर्यंत तरी घेतलेली नाहीये. अमेरिकेने ठरवलं की आम्ही दोघांच्या मध्ये पडणार नाही, मात्र चीनची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. अप्रत्यक्षपणे चीन पाठिंबा देतो आहे, जसं तुम्ही म्हणालात की हे ओपन सिक्रेट आहे. मात्र हा पुरावा जर आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्याला कधी सादर करण्याची संधी मिळाली तर हा किती मोठा पुरावा ठरेल चीनच्या विरोधात सुद्धा? हो, हा खूप मोठा पुरावा ठरेल. पण हे जसं मी पुन्हा एकदा पहिलं म्हटलं होतं की ओपन सिक्रेट आहे. आपल्याला माहिती आहे त्यांच्याकडे इक्विपमेंट जे आहे, वेपन सिस्टम्स आहेत, मिसाईल चायनाच आहेत. आणि पुरावा दाखवणं आणि प्रूव्ह करणं इंटरनॅशनल लेवलला की हे याचे अवशेष आहेत आणि याच्यावर चायनीज मार्किंग आहेत, हे आपलं इंटरनॅशनल लेवलवरती आपलं पोझिशन आणखीन सुदृढ करतं. आणि जेव्हा आपण पुरावे पेश करू, ह्यांचे जेव्हा फोटोग्राफ्स किंवा यांचे मलब्याचे आपण अवशेष त्यांना प्रेझेंट करू, ही खूप मोठी गोष्ट राहील. चायना आता म्हणेल की आम्ही हे सप्लाय 10 वर्षापूर्वी केलं होतं, हे आम्ही इमिजिएटली जेव्हा लढाई झाली तेव्हा सप्लाय केलेलं नाहीये. त्याच्यामुळे पूर्वी जे झालं होतं आणि जे पूर्वी नोन फॅक्ट्स होते ते आता ऑन ग्राउंड प्रूव्ह झाले आहेत. कारण आपण त्या सिस्टमचे डेड बॉडीज आपण पाहिले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कळेल की आपण हे पर्टिक्युलर इक्विपमेंट आणि हे जे चायनीज आहे हे कम्प्लिटली नोन चायनीज इफेक्टिव्ह आहे. नक्की अनिल सर, त्याच्यामुळे आपण बघतोय की दोन दृश्य सध्या समोर स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळत आहेत. एकीकडे होशियारपूरमध्ये हे चायनीज बनावटीचं मिसाईल जे पाकनं भारतावर डागण्याचा प्रयत्न केला ते हाणून पडलेला आहे, तो प्रयत्न भारतीय सैन्याने. तर दुसरीकडे सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी मिसाईल्सचे अवशेष बघायला मिळत आहेत. अर्थात सैन्याची तुकडी या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवते आहे की अनेक असे पुरावे सापडतायत का, पाकिस्तानने जो हल्ला केलेला आहे त्याचे काही पुरावे आपल्याला सादर करता येईल का. आणि या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे पाकिस्तान चीनच्या भरोशावर आता भारत विरोधी कारवाया करतो आहे. हे पुराव्यासह सिद्ध होत आहे, कारण चायनीज बनावटीची मिसाईल ही पंजाबच्या भागामध्ये सापडलेली आहे, त्याचे अवशेष सापडलेले आहेत. अक्षरशः चायना मेड खेळण्याप्रमाणेच या मिसाईलची सुद्धा अवस्था भारतीय सैन्याने केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे भारतीय सैन्याचं किंवा भारताच्या भूभागाचं कुठलंही नुकसान या चायनीज मेड मिसाईलमुळे झालेलं नाही. उलट तिचीच अवस्था निष्प्रभ अशी केलेली आहे भारतीय सैन्यानं. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने पाकिस्तान सध्या भारत विरोधी कारवाया करतो आहे, आगळीक करतो आहे, तर ती कुणाच्या जीवावर करतोय हेच या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे.
चीननं या मिसाईलचा पुरवठा पाकिस्तानला केला, कारण पाकिस्तानकडे स्वतः सेल्फ मेड असं कुठलंही वेपन या घडीला बघायला मिळत नाहीये. फारशी वेपन्स त्यांच्याकडे नाहीयेत, फारशी शस्त्रास्त्र नाहीयेत, कारण पाकिस्तान हा स्वतःच सध्याच्या घडीला आर्थिकदृष्ट्या कंगाल आहे. पाकिस्तानचं कंबरडं अनेक अर्थांनी मोडलेलं आहे आणि अर्थात त्याचा एक नवा अध्याय भारतानं कालपासून दाखवून दिलेला आहे. ऑपरेशन सिंधूरचा हा नवा टप्पा भारताकडून आता सुरू झालेला आहे. एकीकडून पाण्यानं कोंडी केलेली आहे भारतानं, तर दुसरीकडे आता अशा प्रकारच्या मिसाईल सुद्धा निष्प्रभ करायला सुरुवात केलेली आहे. जो बम जो ड्रोन हो, मिसाइल हो, सब में एक वॉरहेड होता है. वॉरहेड का मतलब होता है उसमें एक फ्यूज होता है और एक्सप्लोजिव होता है. दैट इज नोन एज वॉरहेड. अगर वो हवा में उसको एयर डिफेंस सिस्टम ने मार दिया तो इन ऑल लाइकलीहुड वो फट जाएगा. अब वो अगर किसी कारण बस नहीं पूरा फटा तो वो फ्रैगमेंट होके भी गिर जाएगा. अब वो नीचे गिरेगा अगर उसके साथ में उसका फ्यूज लगा हुआ है. इट शुड बी. आप कह रहे हैं कि अगर फ्यूज लगा हुआ है तो फिर ये हो सकता है. इट शुड बी ट्रीटेड एज लाइव बॉम्ब. वहां पर बॉम्ब स्क्वाड की टीम वहां पर पहुंची हुई. तर सध्या आपण बघतोय की जैसलमेरमध्ये सुद्धा जिवंत बॉम्ब सापडलेला आहे. सध्या हे पुरावेच भारतीय सैन्याची तुकडी गोळा करते. या ठिकाणी बॉम्ब स्क्वॉड पथक सुद्धा पोहोचलेला आहे, बॉम्ब स्क्वॉड पोहोचलेला आहे. तर दुसरीकडे पंजाबच्या भागामध्ये चायना मेड मिसाईल सापडलेली आहे. या मिसाईलला सुद्धा भारतीय सैन्यानं निष्प्रभ केलेला आहे. चायनीज मेड फुसक्या मालावर पाकिस्तान फुशारक्या मारतोय. तर जैसलमेरमध्ये सुद्धा सर्च ऑपरेशन सुरू आहे. जैसलमेरमध्ये जिवंत बॉम्ब सापडलाय. या ठिकाणी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक पोहोचलेला आहे. सगळीकडे सर्च ऑपरेशन्स आता सुरू झालेली आहेत. भारतीय सैन्याची तुकडी हे सर्च ऑपरेशन राबवतेय. तर चायना मेड मिसाईल सुद्धा पंजाबच्या भागामध्ये सापडलेली आहे. मात्र ही मिसाईल फुसकाबार निघालेली आहे. आपण पाहिलं जे आपण एव्हिडन्स सापडला आपल्याला. आपण त्यांचे मिसाईल्स ड्रॉप केले होते आपल्या एअर डिफेन्स सिस्टमनी आणि त्याचा जो मलबा सापडला आहे आणि धुळीस मिळाला आहे त्याच्यावर चायनीज मार्किंग्स आहेत. हे एक एक्सपेक्टेड लाईन्स वरती आहे, कारण पाकिस्तानकडे स्वतःचं असं काहीच नाहीये. जिथून बाहेरून भीक मागून आणलंय आणि चायनाने त्यांना सप्लाय केलंय आणि हे सप्लाय वेपन सिस्टम आणि अम्युनेशन यांनी जवळजवळ 5 ते 8 वर्षापूर्वी यांना दिलेलं आहे. आणि कधीच हे चायनीज इक्विपमेंट प्रूव्हन नसतं. आपण जसं कोलोक्युली म्हणतो मेड इन चायना. दुकानामध्ये आपण जेव्हा माल घेतो तो म्हणतो दुकान से बाहेर जाने के बाद गॅरंटी नाही आहे. एक्झॅक्टली हेच हालात पाकिस्तानकडे ज्या असलेले चायनीज इक्विपमेंट आहे, वेपन सिस्टम्स आहेत, ड्रोन्स असो का मिसाईल असो, ह्यांचा आपण फेट काय होतं हे पाहिलंय. आपल्या एअर डिफेन्सने याला पाडून पाडलाय आणि आपण जे मार्किंग आहेत हे फक्त आपल्याला नोन फॅक्टला प्रूव्ह करतं की येस यांच्याकडे जे इक्विपमेंट आहे मेड इन चायना आहे. सर, हे एअर डिफेन्स सिस्टीम मध्ये पाकिस्तानने दिसलं. आपण अनेक एअर डिफेन्स सिस्टीम त्यांच्या नष्ट केला. आपले मिसाईल किंवा ड्रोन तिथपर्यंत जाऊन अचूक मारा करताय, पण कुठेच टिकाव करू शकत नाही पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टम, कारण की ते चीनकडनं घेतले. त्यांचं पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टम पण चायनीज मेड आहे. आता जेव्हा मी म्हणतो चायनीज मेड आहे ह्याच्यामध्ये खूप इंडिकेशन्स आहेत की मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय. आणि आपण पाहिलंय की जेव्हा आपले ड्रोन्स किंवा आपले मिसाईल्स आपण जेव्हा दाखतो ते इफेक्टिव्ह फायर आपल्याला देतात एनिमी टार्गेट एरियामध्ये. त्यांच्या जे पर्टिक्युलर अँटी एअरक्राफ्ट किंवा एअर डिफेन्स सिस्टम्स आहेत HQ-9 ते आपण पाहिलं आहे की ते किती इनइफेक्टिव्ह आहेत. आपण ऑलरेडी एक सिस्टम कम्प्लिटली डिस्ट्रॉय केलं आहे लाहोरमध्ये आणि बाकी पण जितके त्यांचे HQ सिस्टम डिप्लॉय असतील त्यांना आपण संपवू. आता सध्या त्यांच्या सर्व्हेलन्स ग्रिडमध्ये आणि डिटेक्शन ग्रिडमध्ये खूप मोठा गड्डा पडला आहे. कारण जेव्हा एक HQ-9 जे सिस्टम आपण बोलतो आहे हे एक चोरलेलं टेक्नॉलॉजी आहे जे कॉम्बिनेशन करायचा प्रयत्न केला आहे S-300 जे रशियन इक्विपमेंट आहे आणि पेट्रियॉट जे अमेरिकन इक्विपमेंट आहे. बट चोरी का माल हमेशाही खराब होता है. हे पुन्हा प्रूव्ह झालंय. त्यांचा मिसाईल असो का त्यांचा एअर डिफेन्स सिस्टम असो, पाकिस्तानची जी हालत होणार आहे ती अशीच होणार आहे. मेड इन चायना, वेलकम, कॉंग्रॅच्युलेशन्स. सर, त्याचमुळे पळापळ होत आहे. आता तुर्कीकडे सुद्धा मागणी करतायत रोटी पाकिस्तान. तुर्कीकडनं पण मागणी करतायत. असे अनकन्फर्म रिपोर्ट्स आहेत की
एक एअरक्राफ्ट कॅरियर म्हणजे एक ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट लँड केला आहे विथ इक्विपमेंट आणि रसद म्हणून किंवा अॅम्युनेशन म्हणून. असेही रिपोर्ट्स आहेत की तुर्कीचे फायटर जेट्स लँड केले आहेत असिस्ट करायला. आज फायटर जेट लँड करून उद्या फ्लाय नाही करतायत. त्याच्यावरती ट्रेनिंग लागतं, त्याच्यावरती नोहाव लागतं, त्याच्यावरती एक्सपर्टीज लागतं आणि एक पायलट तयार करायला एका एअरक्राफ्टवरती कमीत कमी 8 ते वर्ष लागतं. जेव्हा एक पायलट स्वतःला कॉन्फिडेंटली म्हणू शकतो की मी हे पर्टिक्युलर एअरक्राफ्ट फ्लाय करू शकतो. हे तर त्यांच्यासाठी एक फ्लाईंग कॉफिन असेल. त्यांनी जरूर तुर्कीवाले फायटर एअरक्राफ्ट फ्लाय करावे आणि दे आर वेलकम टू इंडिया. तहान लागली की वीर खणावी तसं पाकिस्तानची पळापळ सुरू आहे. तर दुसरीकडे भारत नियोजनबद्ध पद्धतीने युद्धनीती वापरत हे सगळे हल्ले त्यांना चोख प्रत्युत्तर देतोय आणि पाकिस्तानची धक्क्याला लावलाय. जसं तुम्ही म्हणालात की तहान लागली तर विहीर खणतायत. सध्या त्या विहिरीमध्ये पाणी पण नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही पाहता की कशा प्रकारे त्यांची हालत झाली आहे आणि असं धावून भीक मागून जेव्हा ऑपरेशन सुरू आहे हे करणं काही म्हणजे दाखवतं पाकिस्तानचं लेवल ऑफ प्रिपरेशन किती आहे. एवढं सगळं असताना सुद्धा ते दुस्साहस करतात आणि प्रयत्न करतात. आणि प्रयत्न का करतात? कारण तिथल्या लोकल पॉप्युलेशनला किंवा नागरिकांना दाखवायला पाहिजे की आम्ही पण आहोत, आम्ही पण करू शकतो. पण ते किती करतात, काय करू शकतात हे पाकिस्तानच्या नागरिकांना माहिती आहे आणि त्यांना कळून चुकलंय की हार आपली निश्चित आहे.